वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. परवा जे आपलं म्हणजे सॅटर्डेला जे सेशन झालं त्या सेशनचं मी थोडं रेकॉर्डिंग बघितलं तर नेटवर्क त्या दिवशी बरोबर नसल्यामुळे ते प्रॅक्टिकल बरोबर होऊ शकले नाही असं मला जाणवलं. तर आपण एक थोडक्यात ते प्रॅक्टिकल रिपीट करून आजचे प्रॅक्टिकल पुढे नेऊ. शक्य असल्यास आपण पास्ट लाईफ मेडिटेशन आज घेणार, अन्यथा हे पास्ट लाईफ मेडिटेशन आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार. ठीक आहे. उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन साठी आपण आपल्या रिलेटिव्हला क्लासमध्ये बोलवू शकता. त्याचं रिझन हे आहे, प्रत्येक जण कुठेतरी आपल्या जीवनातील पास्टच्या आठवणी म्हणा किंवा पास्टच्या घटनांमध्ये सफर करतोय आणि हेच ते सफरिंग आहे. जोपर्यंत तुम्ही पास्ट मेमरीज मधनं क्लिअर होणार नाही तोपर्यंत पॉझिटिव्हिटीने तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये सकारात्मकता देऊ शकणार. क्योंकि आप अंदर से दुखी हो तो क्या आप लोगों को खुश कर पाओगे? नाही होऊ शकत. इनर लेवलवर सेल्फ सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे आणि ते का येत नाही? कारण प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना सगळ्यात जास्त विचार करतो, माझ्यासोबत पास्ट मध्ये काय झालं, किसने मुझे भला बुरा कहा, या फिर मेरे जिंदगी में कितने गलत और बुरे प्रसंग हुए, उन बातों में वो जीते रहता है. आणि म्हणून प्रयत्न करूनही भविष्यासाठी एक निश्चित अशी योजना आखू शकत नाही आणि पास्ट मेमरीज मध्ये असलेल्या दुःखांमुळे तो भविष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तर त्या पास्टच्या मेमरी मधनं त्याला बाहेर काढण्यासाठी, त्या निगेटिव्हिटीतनं त्याला बाहेर काढण्यासाठी आपण आपल्या उद्याच्या सेशन मध्ये पॉवरफुल एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे, ज्याचा निश्चितच आपल्याला बेनिफिट आपल्या आयुष्यात मिळणार आहे. ओके, सो पुढे जाऊया आणि औरा बद्दल अधिक माहिती घेऊया. तर आज आपण पहिले बघणार आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग म्हणजे काय, ती का करावी आणि कशी करावी. आपण बघितलं की जे काही ब्लॉकेजेस असतात, मी तुम्हाला थोडं पीपीटीच्या माध्यमातून पण दाखवते औराचं. पीपीटी ओके. तर बघा, हा आहे आपला ह्युमन औरा, जो तुमच्या माझ्या सगळ्यांना असतो आणि जो आपण बघायला शिकलो त्या दिवशी. तर कुठलीही नकारात्मकता सगळ्यात पहिले येत असते ती आपल्या आभामंडळ म्हणजेच आपल्या एनर्जी फील्डवर. कळत नकळत ही नकारात्मकता जेव्हा एंट्री करते, तर ज्या व्यक्तीचा औरा कमजोर असतो तर ती नकारात्मकता औराला तोडून मग आपल्या शरीरामध्ये डिरेक्टली शरीरात प्रवेश करत नाही, तर ती प्रवेश करते आपल्या सेवन चक्रासमध्ये. मग ज्या व्यक्तीचा जे चक्र ब्लॉक आहे, एखाद्या व्यक्तीचं जे चक्र ब्लॉक आहे त्या चक्रांमध्ये ती नकारात्मकता येते आणि मग त्या चक्राच्या रिलेटेड ऑर्गन मध्ये इफेक्ट म्हणजे डिफेक्ट होतो, म्हणजे आजार ज्याला आपण म्हणतो, त्या आजारांचे रिझन मग शरीरामध्ये दिसायला लागतात. याचाच अर्थ काय, जर आपण रोज औरा क्लिन्झिंग केली, 7 चक्र जे आपण शिकणार आहे उद्या परवा, त्या चक्रांना तुम्ही एनर्जाइज केलं, औरा क्लिन्झिंग आणि चक्रांचं चार्जिंग केलं, तर म्हणजे तुम्ही दोन्ही रूट कॉज बंद करताय शरीरामध्ये आजार होण्याचं. आणि त्याच्यानंतर तुमचा आहार, तुमचे विचार आणि दिनचर्या जर प्रॉपर तुम्ही व्यवस्थित केली, तर मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये जे रेखीचं सांगितलंय की सुख, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, याच्या एनर्जी पासनं तुम्हाला कोणीतरी दूर करू शकेल का?
बट उसके लिए थोड़ी मेहनत करनी है. कारण एखाद्याला थ्रोट चक्र म्हणजे आता माझ्याकडे एक केस होती मागे, एक महिला आपलं औरा स्कॅन करण्यासाठी माझ्याकडे आली आणि औरा आणि चक्र स्कॅनिंग साठी आलेली होती. आणि जेव्हा मी तिचं चक्र चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या महिलेचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. आणि जेव्हा मी तिला विचारलं की तुम्ही तुमच्या मनातले भाव कधीच कुणाकडे व्यक्त केलं नाही का, का बरं मी तुम्हाला डे 1 पासनं लिहायला सांगितलं जर नकारात्मकता असेल, कुणाबद्दलचे बोलू शकत नाही पण आहे ती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे, का बरं लिहून मोकळं करायचं आहे. त्या बोलल्या की मला कुणासमोर व्यक्त व्हायला नाही आवडत, मी ते सगळं मनात साठवून ठेवते. काय परिणाम झाला? दॅट लेडी वॉज 42 years old अँड दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम द थ्रोट कॅन्सर. तिने बॅग मधनं रिपोर्ट काढला आणि थ्रोट चक्र का बरं व्यक्त होणं गरजेचं आहे. इसलिए जो भी भाव है प्रकट करो. आणि जरुरी नाही की समोरच्या चेहऱ्यासमोरच जाऊन प्रकट करायची, तुम्ही ते कागदावर लिहून जरी व्यक्त केले, जरूरी क्या है हमें इस शरीर को स्वस्थ रखना है. आणि म्हणून ते भाव आपल्या एनर्जीतनं दूर करायचंय, त्या समोरच्या व्यक्ती समोरच जाऊन दूर करायचं नाहीये. आपण ते दूर स्वतःसाठी करतोय हे विसरायचं नाहीये. तर त्याच्यामुळे औरा क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. पुढे 7 चक्रांचं चार्जिंग आणि जे मी तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला आभामंडळ असतो, अशी एक एनर्जीची लाईट जी आपण त्या दिवशी बघायला शिकलो. किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातनं औराचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं आणि त्याच्यातनं हा एका फिंगरचा औरा आहे. ठीक आहे. आता बघा इथे हा जो ब्लॅक आहे, इथे तुम्हाला दिसतोय हा औरा तुटलेला, इथे औरा तुटलेला आहे. बघा हा पूर्ण एनर्जीची लेअर आहे, पण ही लेअर इथे ब्रेक झालेली आहे. ही लेअर ब्रेक झाली आहे म्हणजे इथे त्याच्या बोटाला एखादा कट लागू शकलेला असतो किंवा एखादी दुखापत झालेली आहे शरीर लेवलवर. आणि हे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या औरामधनं निश्चितच दिसत असतं. आणि प्रत्येक व्यक्तीचा औरा हा वेगवेगळ्या एनर्जी फील्डवर वेगवेगळ्या रंगाचा आभास घेऊन असतो. आणि त्याच औरामुळे नुसतं डीपली औरा जरी शिकायला बसलं तर एक डीप सायन्स आहे. एव्हरीथिंग इज द डीप सायन्स. तर आता आपल्याला इथे रेकीमध्ये जो कामाचा आहे थोडा पोर्शन की रोज आपल्याला औराचं शुद्धीकरण करण्याचं गरजेचं आहे. तर सेल्फ औरा क्लेन्झिंग कसं करायचं? आपण रेकी चा शक्तिपात उद्या पहाटे करणार आहे. जे लोक आज अब्सेंट आहेत त्यांनी आज मी तसा ग्रुपवर मेसेज टाकते, पण उद्या पहाटे 5:15 शार्प तुम्हाला रेकीच्या शक्तिपातासाठी उपस्थित राहायचं आहे. जर उद्या उपस्थित राहाल तरच तुम्ही बाकीचे प्रॅक्टिकल करू शकणार आहे. ओके. तर औरा क्लिन्झिंग साठी रेकीची प्रार्थना करायची. ज्या कुठल्या इष्ट देवाला ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना प्रार्थना करायची आणि औरा क्लीन करायचा. ठीक आहे. प्रार्थना थँक्स टू मी थँक्स टू रेकी म्हटलं तरी होते. डिटेल प्रार्थना मी चक्रांच्या प्रॅक्टिसच्या वेळी शिकवणार. तर दोन्ही हात रब करायचे आणि असे ठेवायचे, शरीराला टच करायचे नाही, दूर थोडस. आणि प्रार्थना करायची, अगर मेरे आभा मंडल में, अफर्मेशन काय राहील, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. करून बघा. तुमच्या शरीरावर जिथे काही दुखणं पेन असेल तिथे हळूवार हात खाली येताना तुमचे हात जड होते. चेक करा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. हळूवार खाली वाकायचं आहे आणि दोन्ही असं ती एनर्जी पकडून 3दा फुंकर मारायची आहे आणि म्हणायचं, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. किती वेळा करायचं आहे? 3 टाइम्स करायचं आहे. परत करायचं आहे 3 टाइम्स स्वतःच करायचं आहे. हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो वो मेरे हाथों में समा जाए आणि
ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, असं 3 टाइम्स करणं म्हणजे सेल्फ औरा क्लिन्झिंग आहे. सेल्फ औरा क्लिन्झिंगची ही टेक्निक आहे, ज्याच्याने तुम्ही स्वतःचं आभामंडळ क्लीन करू शकता. क्लिअर झालं? सेल्फ औरा क्लिन्झिंग साठी आपल्याला आपलं आभामंडळ रोज क्लीन केलं तर 30 to 40% नकारात्मकतेपासून तुम्ही तसेच सेफ राहू शकता. क्लिअर? 30 to 40% नकारात्मक ऊर्जांपासून तुम्ही तसेच सेफ स्वतःला ठेवू शकता. या 30 to 40% नकारात्मकता आणि उरलेली अफर्मेशन आणि म्हणजे 50% तुमच्या चक्र ऍक्टिव्हेशन मधनं होतं, 30-40% उरलेले 10 to 20% हे तुमचं आहार आणि लाईफस्टाईल याच्यावर डिपेंड करतं. साथ में हमें उसको भी सुधारना है. किसी को शुगर डिटेक्ट हो गया, डॉक्टर ने बोल दिया कि शुगर शक्कर नहीं खाना है, गुड़ नहीं खाना है, और आप मिठाई खा रहे, क्या बोल रहे, हम शुगर नहीं खा रहे. हो सकता है ना, खातात लोक, बरोबर आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तर भाकर, पोळी, भात या ज्या आपण पदार्थ खातो ना, याच्यात सुद्धा जे शुगरचं जे इनर पर्सेंटेज असतं ते याच्यात असतंच. म्हणजे 1 चमचा साखर जर तुम्ही खात असाल आणि इकडे 2 चपात्या खात असाल तर तुमचा 1 चमचा साखर तुमच्या पोटात ऑलरेडी जाते, जो हमें पता नाहीये. ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलं तेलकट नाही खायचंय, ते काय न शॅलो फ्राय करता, पण तेल त्यालाही लागतं. डीप फ्राय, शॅलो फ्राय फक्त इथल्या सॅटिस्फॅक्शन साठी आहे. रियल में तेल जाने ही वाला है आपके पेट में. ठीक आहे. तर तो चेंज आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आपल्या लाईफस्टाईल मधनं. तर हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. आता दुसऱ्या व्यक्तीचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं, आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं. ठीक आहे. 1 मिनिट, व्हिडिओ प्ले होतोय का बघते मी. आणि याची लिंक पण ग्रुपवर टाकून देते, म्हणजे तुम्हाला जे लोक अब्सेंट असतील त्यांना बघता पण येणार. आपलं प्ले स्टोर वर ऍप आहे, पण ज्यांचा पेड कोर्स असतो त्यांच्यासाठी इकडे आपण रेकॉर्डिंग देत असतो. बेटा याच्यात आपले सगळे व्हिडिओ नाहीये का ऍप मध्ये? कसं म्हणतात, व्हॉट इज रेकी मिळालं, एकच मिनिट. हिस्ट्री ऑफ रेकी, व्हॉट इज औरा. आता बघा, मी तुम्हाला हे जे आहे औरा प्रॅक्टिकल मध्ये दुसऱ्यांचा औरा क्लीन कसा करायचा हा व्हिडिओ प्ले करते आहे. नमस्ते, आज हम रेकी में औरा टेक्निक सीखने जा रहे हैं. हम इसमें दूसरों का औरा कैसे क्लीन करें यह तकनीक सीख रहे हैं. तो शुरू करते हैं औरा क्लींजिंग. इसमें हमें क्राउन चक्र से ऊपर से धीरे धीरे हाथ जमीन तक, पैरों तक लेकर जाना है और नीचे 3 बार हमें सामने वाले व्यक्ति का औरा क्लीन करना है. 3 बार हमें सामने वाले व्यक्ति का औरा क्लीन करना है. बाद में उस व्यक्ति के राइट साइड से या लेफ्ट साइड से आप 3 बार औरा को क्लीन कर सकते हैं. राइट साइड या लेफ्ट साइड से आप औरा किसी भी साइड से क्लीन कर सकते हैं.
3 बार राइट साइड से होने के बाद आप लेफ्ट साइड से 3 बार आपको ऑरा क्लीन करना है। 3 बार आपको किसी भी व्यक्ति का ऑरा क्लीन करना है। अभी आपको सामने वाले व्यक्ति को पीछे की ओर मुड़ने के लिए कहना है और यही क्रिया पीछे से 3 बार दोहरानी है। क्राउन चक्र से लेके पैरों तक आपको 3 बार ऑरा का क्लींजिंग करना है। क्राउन चक्र से लेके आपको जमीन तक पैरों तक ले जाके 3 बार ऑरा का क्लींजिंग करना है। यह तकनीक आपको पेशेंट जिसको हील करना है फर्स्ट लेवल में, उस पेशेंट के लिए आपको इस्तेमाल करनी है, क्योंकि सेकंड लेवल में ऑरा क्लींजिंग के तरीके बदल जाते हैं। आप इसी ठीक आहे, क्लिअर झालं दुसऱ्यांचा ऑरा क्लींजिंग कसा करायचा? क्लिअर झालं सगळ्यांना? येस ऑर नो? दुसऱ्यांचा ऑरा क्लींजिंग, आता हा झाला दुसऱ्यांचा फुल बॉडी ऑरा क्लींजिंग. पण एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय, तर त्याचा ऑरा हिलिंगच्या आधी त्याचा ऑरा क्लीन करणं म्हणजे त्याला म्हणतात लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग. आता जे आपण बघितलं ते काय होतं, फुल बॉडी ऑरा क्लिन्झिंग. आणि याच्यानंतर जे आपण प्रॅक्टिकल बघणार आहे ते आहे लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग. म्हणजे एखाद्याचं फक्त डोकं दुखतंय तर त्याचं डोकं दुखी कशी थांबवायची, एखाद्याचं पोट दुखतंय तर बिफोर हिलिंग त्याचं ते ऑरा क्लिन्झिंग कसं करायचं हे बघणं म्हणजे आपलं लोकल बॉडी पार्टचं ऑरा क्लिन्झिंग करणं आहे. आपण ते बघूया आता कशा पद्धतीने केल्या जातं. लेट मी चेक. प्रक्रिया को मी तुमच्या ग्रुप 18 वर हे टाकून पण देते. बॅच 18 में बाकीचे चढ टाकते. ओके, ऑरा क्लिन्झिंगचा एक व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेला आहे. आता मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला प्ले करते ज्याच्यातनं आपण लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग हा टॉपिक एक्सप्लेन म्हणजे बघू शकणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया लोकल बॉडी पार्टचं ऑरा क्लिन्झिंग कशा पद्धतीने करायचं. तर लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग साठी लेट मी शेअर. बघा, लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग बघूया आपण. आपल्याला जबरदस्तीने व्हिडिओ बघावा लागेल तनिष्ठा. नमस्ते, रेकी की पाठशाला में आपका बहुत बहुत स्वागत है. मैं रेकी ग्रैंड मास्टर मंजूषा महेश कुमार तांडेकर, मेरे वर्टेक्स हैप्पी लाइफ इस यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ. आज हम सीखेंगे फर्स्ट लेवल के जो भी रेकी के विद्यार्थी है वह लोकल पार्ट का ऑरा क्लिन्जिंग कैसे करें. लोकल पार्ट का ऑरा क्लिन्जिंग यानी मानो किसी पेशेंट का सिर्फ सर में दर्द हो या फिर पेट में दर्द हो या फिर शरीर के किसी भी अवयव में दर्द है तो हीलिंग कैसे करें यह हमें सीखना है. तो आज हम जानेंगे अगर किसी पेशेंट के सर में दर्द है तो उसे कैसे ठीक किया जाए. तो शुरुआत करते हैं लोकल पार्ट ऑरा क्लिन्जिंग. इसमें हमें अगर सर में दर्द है तो सर के सामने फास्ट आपको पूरी वहां का ऑरा क्लीन करना है 2 से 3 बार. यह सारी प्रक्रिया करने से पहले हमें रेकी को कॉल करना अनिवार्य है. इस तरह आप करने के बाद रेकी को धन्यवाद दो और सामने वाले व्यक्ति को भी धन्यवाद दे सकते हो. यह प्रक्रिया करने के बाद उस पेशेंट को 30 से 40% सिर्फ ऑरा क्लींजिंग से उसके दर्द में राहत मिलती है. आपने हमारा वीडियो वॉच किया इसलिए हम आपके बहुत बहुत आभारी हैं.
धन्यवाद, थँक्यू. तर या पद्धतीने आपण लोकल बॉडी पार्टचं औरा क्लेन्झिंग करू शकतो. डोकं दुखत आहे, हात दुखत आहे, पाय दुखत आहे, तर फक्त तेवढ्याच पोर्शनची आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकून आपण लोकल बॉडी पार्टचं औरा क्लेन्झिंग करू शकतो. हा पण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्यासोबतच आज एखाद्या व्यक्तीला कुठलाही म्हणजे ताप चढला असेल तर तो ताप कसा कमी करायचा त्याचा पण आपला एक युट्यूबवर व्हिडिओ आहे, तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जेणेकरून बघा म्हणजे आता आमच्या विदर्भात जर एखाद्याला ऊन लागलं तर त्याची झाव काढायची पद्धत आहे. तर ती म्हणजे काय आहे की ते ऊन जे आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे, हीट जी अचानक वाढलेली आहे ती कमी करणं. अगदी त्याच पद्धतीने या म्हणजे ताप कमी करण्यासाठी एखादा नॅपकिन आपल्याला घ्यायचं आहे, व्हिडिओ तुम्हाला मिळेलच. एखाद्या बाउलमध्ये मीठ टाकून पाणी घ्यायचं. मीठ नकारात्मक एनर्जी ऍब्झॉर्ब करते. मीठ टाकलं आणि तुम्ही ते फक्त त्याच्या शरीराला स्पर्श न करता फक्त तो नॅपकिन असं 10 ते 15 वेळा असं झटकून ते त्या पाण्यामध्ये केलं. परत त्या पेशंटला पालथं झोपून त्याच पद्धतीने त्याचा बॅक साईडनी जर औरा क्लीन केला तर डेफिनेटली तुम्ही त्या व्यक्तीच्या म्हणजे गोळी जरी दिली, औषध कुठलंही आपण बंद करायला सांगत नाही, लक्षात घ्या. आता त्या दिवशी म्हणजे बरेचसे लोक, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं रेकीचे 2 अर्थ आहेत, एक जपानी शब्द आणि एक फ्रेंच शब्द आहे. प्रत्येकाच्या म्हणजे एका व्यक्तीशी डिस्कशन झालं, बरेचसे लोक रेकीला अंधश्रद्धेच्या दृष्टीने बघतात. येस ऑर नो? तुम्ही पण आजूबाजूला ऐकलं असेल की बरेचसे लोक रेकीला अंधश्रद्धेच्या कडे, ज्यांना माहिती नाही आहे अशांना काय उत्तर द्यायचं आपल्याला? गुगलवर जाऊन रेकी इन हॉस्पिटल टाकलं तर विदेशातले भरपूर सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रेकी हिलर्सची प्रोफेशनलिस्ट म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि विदेशामध्ये रेकीला सायंटिफिक मान्यता दिलेली आहे. ज्या नकारात्मक गोष्टी आपण पेपरला वाचतो किंवा न्यूज मध्ये बघतो ती रेकी या रेकीशी काही संबंध नाही आहे. आता मी एखाद्याचा माईक ऑन करते म्हणजे त्यांच्या उत्तरांसोबत तुमची ही पण कन्सेप्ट, कारण उद्या जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. योगेश सर अनम्यूट करा. कुठून आहात सर? मी ठाण्यावरून आहे. ठाणे. ओके सर, मराठीमध्ये एनर्जीला आपण काय म्हणतो? ऊर्जा. ऊर्जा. हिंदीमध्ये ऊर्जाच आहे. इंग्रजीत आणि चायनीज मध्ये याच एनर्जी किंवा ऊर्जा या शब्दाचं जर ट्रान्सलेट केलं तर त्याला ची म्हणतात. चायनीज भाषेमध्ये याला ची म्हणतात. ठीक आहे. आणि रेकी हा जपानी शब्द आहे. त्याचा ऊर्जेचा अल्टरनेट म्हणजे रेकी हा जपानी शब्द आहे, ऊर्जेचा ट्रान्सलेट म्हणजे चायनीज मध्ये ची, जपानी मध्ये रेकी, मराठीमध्ये ऊर्जा, हिंदीमध्ये ऊर्जा आणि इंग्रजीमध्ये एनर्जी, हे त्याचा शब्दशः अर्थ आहे. मग हा ऊर्जा जर एखादा व्यक्ती ऊर्जा ही एक सायंटिफिक एनर्जी आहे असं म्हणतो, मग रेकी तिथे अंधश्रद्धा होईल का? सो पहिले तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. जर तुमचा ट्रस्ट नसेल, तुमच्या माइंडमध्ये एक मोठा क्वेश्चन मार्क फिरत असेल, और हे डिस्टन्सनी हाऊ इट इज पॉसिबल एखाद्याला रेकी पोहोचवणं, का बरं शक्य नाही आहे? तुमच्या एखाद्या मित्राची आठवण येते आणि तुम्ही फक्त विचार करता, अरे याला आपण खूप दिवस झाले भेटलो नाही, याला आपल्याला भेटायची गरज आहे, आणि तिकडून त्याचा फोन येतो किंवा अचानक त्याची भेट होते. असं झालंय कुणासोबत? झालाय की नाही झालाय? का होतं हे? इट इज द टेलिपॅथिक कनेक्शन, जे ऑलरेडी रेकी सुद्धा तुम्हाला निसर्गाने ऑलरेडी दिलेली आहे. मग उद्याचा शक्तिपात का? काय होतं ना, आपल्याकडे ट्यूबलाइट लावलेला आहे, आपण फॅन लावलेला आहे, पण तिथे सप्लायच पोचवला नाही, तर तुम्ही कितीही महागडा ट्यूबलाइट लावा, कितीही पॉवरचा लावा, घरात अंधारच राहील. कारण तिथे कनेक्शन पोचणं गरजेचं आहे. तो फॅन फिरण्यासाठी तिथपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती ऊर्जा म्हणजे असं नाही ना फॅनची कॅपॅसिटी नाही आहे हवा देण्याची, असं आहे का?
किंवा लाईटचे प्रकाश देण्याची कॅपॅसिटी नाही असं काही आहे का? पण लाईटला प्रकाश देण्यासाठी किंवा फॅनला हवा देण्यासाठी जी सोर्स लागते काय आहे ती इलेक्ट्रिक एनर्जी, ती त्याच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून त्याच्यात क्षमता असूनही तो काम करू शकत नाही. तसंच आपल्यामध्ये भरभरून पॉवर आहे पण त्या पॉवरशी कुठेतरी आपलं डिस्कनेक्ट झालेलं आहे आणि ते कनेक्शन करणं म्हणजेच शक्तिपात आहे, जो उद्या पहाटे 5:15 आपण करणार आहे. अब आपकी जिम्मेदारी है, कल सवेरे उठना है 5 बजे रेडी होके, एनर्जी घ्यायची आहे, झोपेतून डोळे चोळत चोळत बसू नका. उद्यासाठी काय काय तयारी करायची आहे? तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, पहिली अट. ठीक आहे, तुमचा व्हिडिओ ऑन असणं पहिली गोष्ट. ज्यांचेही व्हिडिओ ऑन आहे, आपण कसं बसलोय थोडा विचार करा. एनर्जीच्या क्लासमध्ये बसले आहेत, आपल्या पोझिशन रेकॉर्डिंग चालू असतं. प्लीज याची काळजी घ्या. नावाने हाक मारू का आता? ओके, एनर्जी सॉरी, तर उद्या तुमचा 7ही चक्र मला दिसतील, म्हणजे रूट चक्रापर्यंत कमरेच्या पर्यंत तुम्ही दिसले पाहिजे असा व्हिडिओ ऑन पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तिसरं, तुमचं नाव इथे स्क्रीनवर दिसलं पाहिजे. मोबाईलचं नाव 1 2 3 4 5 असं काही नको, स्वतःचं नाव आणि आडनाव हे तिथे दिसणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पाणी पिऊन बसायचं आहे. आंघोळ करून बसलात तर सर्वोत्तम, कारण ब्रह्मांडी ऊर्जांशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. का बरं 5:15? ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. त्यावेळेस ज्या ऊर्जा आपण ग्रहण करतो त्या खूप आपल्या इनर लेव्हल पर्यंत आपल्याला पॉझिटिव्हिटी देत असतात. म्हणून उद्या 5:15 कोणीही डिस्टर्ब करणार नाही. होतं काय, शक्तिपाताची प्रोसेस चालू असते आणि तुमच्या घरी एखादा पेट असतो, मांजर कुत्रा, ते तुमच्या भोवती रिंग करतात. दे आर कनेक्टेड विथ युअर ऑरा. माझी शक्तिपात प्रोसेस चालू असते, पण तेव्हा तुमच्या एनर्जीमध्ये तुमच्या घरचे लोक ये जा करत असतील किंवा तुमच्या घरचे पेट आजूबाजूला जात असतील, एनर्जी एक्सचेंज मध्ये व्यत्यय येतो. तर तुमच्याशिवाय कोणी नसाल. हा, तुमच्या बाजूला तुमच्याच घरचा एक व्यक्ती बसलेला आहे, ते सुद्धा शक्तिपात ग्रहण करत आहे, इट्स ओके, कारण ते सुद्धा त्याच भावनेने तिथे उपस्थित आहेत. पण तुमच्या व्यतिरिक्त जर लता मॅडम थोडं नीट बसा, व्हिडिओ ऑन आहे. ओके, तर प्लीज सगळ्यांनी उद्या व्हिडिओ ऑन ठेवून बसा. रोजही क्लासला बसत असाल तर प्रोफेशनली बसा. एनर्जी एक्सचेंज खूप चांगला होत असतो आणि तुमचं लक्ष पूर्णपणे क्लासमध्ये असतं. तर उद्या सकाळी बसायचं, लवकर उठून खाली आसन ठेवणं गरजेचं आहे. आता जे लोक खाली मांडी घालून बसू शकत नाही ते चेअरवर बसू शकतात. काय करू शकतात? चेअरवर बसू शकतात, पण चेअरवर बसल्यावरही पायाखाली छोटस आसन टाकायचं आहे. ठीक आहे, डिरेक्टली फ्लोर टच पाय नसायला पाहिजे. त्याचं कारण काय? एनर्जी घेतोय. जसं इलेक्ट्रिक वापरत असताना पायात स्लीपर घालतो, तसा रेकीचा वापर तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कराल तेव्हा तुमच्या पायामध्ये ऍटलीस्ट सॉक्स किंवा चप्पल काहीतरी असणं गरजेचं आहे. चप्पल नसेल, सॉक्स नसेल तर पायाखाली आसन ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण ते एनर्जीचा डिस्कनेक्ट तिथून होत नाही आणि तुम्ही चांगल्या ऊर्जांचा अनुभव घेऊ शकता. आणि तुम्हाला नेमकं काय मिळालं ते उद्या 4:30च्या प्रॅक्टिकल क्लासमध्ये आपण बघणार आहे. मी तुम्हाला उद्या त्या ऊर्जांचं फील करून देणार आहे. उद्या पासलेप मेडिटेशन आपण, काळजी करू नका, सगळे मेडिटेशन घेणार आहे. नाही तो आप बोलोगे की पासलेप मेडिटेशन आगे आगे जा रहा है. पण अटुनमेंट झाला त्याच दिवशी जेव्हा उद्या आपण त्याच्यापेक्षा महत्वाचं प्रॅक्टिकल करू, ते म्हणजे तुमच्या हातातल्या पाण्याची चव तुमच्या शब्दांनी बदलेल. एक्सपिरियन्स करणार आहे उद्या आपण. तुम्ही फक्त त्या पाण्याला म्हणताय की तू तीर्थ आहे. जे मी मसूर एमोटेंनीचा प्रयोग सांगितले की पाण्याला नकारात्मक व्हायब्रेशन दिल्याने पाण्याची ऊर्जा चेंज होते किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याने पाणी चेंज होतं, ते सायंटिफिक प्रयोग आपण पाण्याचा उद्या करणार आहे. फक्त अफर्मेशननी
आणि थोडं वस्तूंना व्यवस्थित ठेवल्याने कशी एनर्जी चेंज होते हे प्रॅक्टिकली आपण उद्या बघणार आहे. आणि घरच्या अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं याचं टेक्निक देखील आपण उद्याच्या सेशनला शिकणार आहे. सो डोंट मिस टुमॉरो सेशन. ओके, तर उद्या आपण ते बघणार आहे. काळजी करू नका, आपलं प्रॅक्टिकल संपलेलं नाहीये अजून. ओके, तर आता आपण त्या दिवशी जे आपलं रेकॉर्डिंग, मी तुम्हाला ताप कसा काढायचा आणि लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग याचा व्हिडिओ टाकणार आहे तुमच्या ग्रुपवर. तर त्याच्यामुळे तिथे तुम्हाला त्याचं ते बघून तुम्ही तसं प्रॅक्टिस करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणं खूप गरजेचं आहे. तर आता आपल्याकडे 25 मिनिटं आहेत. तर या 25 मिनिटांमध्ये पासलेट मेडिटेशन तर होणं शक्य नाहीये. तर मी तुम्हाला आज जो लिहिलेला नव्हता टॉपिक तो घेते, तो म्हणजे जिबू सिम्बॉल्स. जिबू सिम्बॉल्स काय आहे? तर हे जे जिबू सिम्बॉल्स आहे जे आता आपण बघणार आहे ते आपले एवढ्या वेळात होऊन जातं. तर जिबू सिम्बॉल्स हे संपूर्ण एनर्जीने जिबू सिम्बॉल्स हे एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण असे सिम्बॉल्स आहे. या सिम्बॉल्सचे चा उपयोग जर आपण केला, मी हे टोटल 88 सिम्बॉल आहे, पण मी तुम्हाला 88 सिम्बॉल शिकवणार नाहीये कारण त्याची आपल्याला गरजही नाहीये. आपल्या जीवनामध्ये महत्वाचे जे 6-7 सिम्बॉल आहे ज्याचा वापर आपण करू शकतो ते, आणि याचा रेकीशी काही संबंध नाहीये. मग तुम्ही म्हणाल की कशासाठी शिकवताय? आता बघा, आपल्यापैकी बरेच लोक रेकीच्या पुढच्या यात्रेत सहभागी होऊ शकणार नाही, कारण काही असते मला माहिती आहे. पण ऍटलिस्ट इथून जेव्हा आपला हा 10 दिवसांचं सेशन कंप्लीट होईल आणि ज्यांना खरोखर इच्छा असूनही ते पुढच्या प्रवासाला येऊ शकणार नाही, तर त्यांच्याकडे रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाही आहे. रेकीच्या लेव्हल 1च्या शक्तिपातानंतर जे काही आपण अनुभव घेऊ ते फक्त 10% ऊर्जांची आहे. आणि ज्यांना मनापासून काहीतरी करायचं असेल तर त्यांना सपोर्ट म्हणून हे जिबूचे सिम्बॉल्स कामात येतात. जब वो खुद की रिस्पॉन्सिबिलिटी लेना चाहते हो तो उनको थोड़ा सा वहां से मिलने वाला है. तर हे जे जिबू सिम्बॉल्स असतात हे तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहेत. जर बॉडीवर काढायचे आहेत तर कुठे काढायचे आहेत? लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहेत. ज्या ज्या कलरचे ते सिम्बॉल्स मी सांगणार आहे त्या त्या कलरनी ते सिम्बॉल ड्रॉ करायचे आहे. एकाच पेननी ड्रॉ करायचे नाही. प्रत्येक सिम्बॉलला कलर आहे, त्या त्यानुसार त्या त्या कलरनी तुम्ही लेफ्ट बॉडी पार्ट, म्हणजे इथून आता कुणाला दिसले नाही पाहिजे म्हणून तुम्ही पायावर, पोटावर वगैरे पण ते काढून ठेवू शकता. वो आम्ही सिम्बॉल काढले, को सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, ही भीती प्रत्येकामध्ये असते की नाही? म्हणून वो लोग क्या कहेंगे, जो भी डरने वाले लोग हैं उन्होंने वो बॉडी पे छिपा के रख. दुसरं कसं वापरायचं? तुम्ही पाणी जे पिता त्या पाण्याच्या बॉटलवर ते परमनंट मार्करने ड्रॉ करून ठेवा, इफेक्ट होईल. मुलांच्या अभ्यासासाठी आणि मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी जेव्हा आपण हे सिम्बॉल वापरणार आहे ते त्यांच्या नोटबुकच्या कोपऱ्यामध्ये छोटे छोटे काढून ठेवा, खाली वर कुठे पण. आणि अफर्मेशन द्यायचं त्याच्यासोबत की माझा मुलगा किंवा माझी मुलगी नियमित आणि वेळेवर अभ्यास करत आहे आणि त्याच्या यशामुळे आम्हाला सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होत आहे, असं ते कोपऱ्यामध्ये ते अफर्मेशन आपल्या ते सिम्बॉल ड्रॉ करून ठेवायचे आहे. मुलांच्या पाण्याच्या बॉटलवर तुम्ही ते कॉन्सन्ट्रेशनचं सिम्बॉल काढू शकता, किंवा मग आणि जे फायनान्सचे सिम्बॉल आहे ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या टेबलवर तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. आता ज्या ज्या गोष्टी मी सांगते त्या मी स्वतःही यूज करत असते. थांबा, आता मी माझा लॅपटॉप थोडा मागे सरकवते आणि तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे बघा, माझ्या ह्या लॅपटॉपवर हे सगळे जे हे आहे हे सिम्बॉल मी तुम्हाला शिकवणार आहे. हे सिम्बॉल मी स्वतः माझ्या लॅपटॉपच्या खाली असतात. मी क्रिस्टल शिकवते तर हे क्रिस्टल्स मी ऑलरेडी यूज करते. हे फायनान्स रिलेटेड क्रिस्टल आहे आणि शेवटी हे माझं प्रोफेशन आणि माझं सोर्स ऑफ अर्निंग पण आहे.
तर त्याच्यामुळे हे पायराइट स्टोन हे फायनान्ससाठी मी यूज करत असते. हा कुबेर स्टोन आहे. आणि जे मी तुम्हाला आता सिम्बॉल शिकवते आहे, अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी, अनकंडिशनल लव्ह आणि हेल्थ, हे जे सिम्बॉल्स मी आता तुम्हाला शिकवणार आहे हे माझ्या लॅपटॉपच्या खाली मी कंटिन्युअस ड्रॉ करून ठेवलेले आहेत. म्हणजे काय, फक्त माझी गोष्ट सांगण्यासाठी नाही आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे ते मी स्वतः यूज पण करत आहे. क्लिअर? असं नाही की फक्त तुम्हाला सांगायसाठी तिथे ठेवलेलं आहे. ते ग्लासच्या आतमध्ये आहे, लॅपटॉपच्या खाली जो टेबलचा ग्लास आहे त्याच्या खाली आहे. ते परमनंट, की त्याला ओलं झालं नाही पाहिजे किंवा ते निघाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना तिथे फिक्स केलेलं आहे. ओके, तर आता शिकूया आपण जिबू सिम्बॉल्स. कुठे कुठे वापरता येतात? पाण्याच्या बॉटलवर, बॉडी पार्टवर, आजारी पेशंटच्या कपड्यांवर तुम्ही हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करू शकता. आता प्रत्येक सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा आणि कसा, आता याचं जर तुम्ही गुगल बाबावर गेलात, गुगल बाबावर गेलात ना, तर तिथे तुम्हाला याचे वेगवेगळे फोटोज पण मिळतात अमेझॉनवर वगैरे. तर काही फोटोज तुम्ही फ्रेम सारखे घरी पण लावू शकता किंवा गुगल वरून प्रिंट काढून तुम्ही ते सिम्बॉल्स जे आहेत ना ते परचेस पण करू शकता. जसं आता पर्स मध्ये ठेवायला असं प्रॉस्परिटीचं कॉइन येतं, जे तुम्ही यूज करू शकता. हे प्रॉस्परिटीचं कॉइन आहे. आम्हा तिथे उलट दिसत आहे वाटतं, दिसत आहे का आता? हा, हे प्रॉस्परिटीचं कॉइन आहे. जिकडे उलट ठेवलं तिकडे सरळ दिसतंय वाटतं. हे अनकंडिशनल लव्ह रोज क्वार्ट्स वर बनलेलं आहे. हे हेल्थचं कॉइन आहे. या पद्धतीने वेगवेगळे क्रिस्टल फॉर्म मध्ये पण हे मिळत असतात. जानवी, पेजेस, पेजेस कोरे पेजेस इथे ठेवले. सगळ्या व्हॉइस मेसेज चेक कर बरं. पेन दे गए लिहायला. तर आता आपण आज बघतोय जिबू सिम्बॉल्स. ठीक आहे, हे एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण सिम्बॉल आहे. आणि हे सिम्बॉल यूज करण्यासाठी रेकी शिकलंच पाहिजे अशी गरज नाही आहे. त्याच्यामुळे जे रेकी शिकलेले नाही त्यांनाही तुम्ही ऍज अ रेमेडी म्हणून यूज करायला देऊ शकता. एखादा तुमचा मित्र किंवा मैत्रिणाने सांगितलं की माझ्या जीवनात खूप फायनान्शियल अडचण आहे, तर तुम्ही अनलिमिटेड अबंडन्स आणि प्रॉस्परिटीचा जो मी सिम्बॉल शिकवणार आहे तो त्यांना त्या पद्धतीने मी जसं शिकवते आहे तसं तुम्ही त्यांना यूज करायला देऊ शकता. किंवा मग एखाद्याचा हेल्थ इश्यू आहे तर तुम्ही हेल्थ सिम्बॉल देऊ शकता. रिलेशनशिप इश्यू आहे तर अनकंडिशनल लव्ह हे सिम्बॉल तुम्ही त्यांना यूज करायला देऊ शकता. क्लिअर? ओके, तर आता आपण बघतोय जिबू सिम्बॉल. तो जिंदगी में मेरे हिसाब से, आपके हिसाब से पता नहीं, पर मेरे हिसाब से सबसे ज्यादा जरूरी है जिंदगी में कोई भी निगेटिविटी नहीं होनी चाहिए. जीवनात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी पहिला सिम्बॉल आपण ड्रॉ करतोय तो आहे रिलीज. रिलीज सिम्बॉल. याचा रंग याला ब्लू कलर मध्येच काढायचा आहे. ब्लू कलर मध्येच ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आणि सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी याला वापरायचं आहे. कशासाठी हा? रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी फ्रॉम अवर लाईफ. आपल्या जीवनात असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता
दूर करण्यासाठी आपल्याला या सिम्बॉलची गरज पडते. तो कोणता आहे? रिलीज. आणि कुठल्या पेनने ड्रॉ करायचा आहे? ब्लू पेनने. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती खूप निगेटिव्ह आहे किंवा मग आज मला असं वाटतंय की नाही बरं नाहीये, तर मग इथे मी तो रिलीज ड्रॉ करू शकते, पण आज मला रिलीजची काही गरज नाहीये. रिलीज सिम्बॉल आपण इथे या पद्धतीने ड्रॉ करून ठेवू शकतो लेफ्ट हँडवर. ओके. अगदी छोटासा जरी ड्रॉ करून ठेवला तरी देखील ओके आहे. ठीक है. पहला सिंबल अपन बघितला रिलीज. अब निगेटिविटी खत्म होने के बाद पहली बात जो हमें चाहिए ती म्हणजे काय आहे? काय असेल? माझ्या दृष्टीने आरोग्य. काय आहे ती गोष्ट? आरोग्य, हेल्थ. ठीक है. दुसरी सेकंड हेल्थ सिंबल आपण बघू. कशी हेल्थ? एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. कलर कोणता आहे? ग्रीन. कलर कोणता आहे? ग्रीन कलर मध्ये आपल्याला हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. आणि याच्यासाठी म्हणजे आपल्याला एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, तर तुम्ही आजारी पेशंटच्या बेडवर हा सिम्बॉल ग्रीन कलर स्केच पेनने ड्रॉ करून ठेवू शकता. त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या कपड्यांवर ड्रॉ करून ठेवू शकता. त्या व्यक्तीच्या अन्नाला चार्ज करत असताना, उद्या जे आपण अन्न पाण्याचं चार्जिंग शिकणार आहे, तर त्या अन्न पाण्याला चार्ज करत असताना तुम्ही हा हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. अब मेरे पास ग्रीन कलर का कुछ है क्या? तर याला या पद्धतीने लेफ्ट बॉडी पार्टवर या पद्धतीने आपल्याला हा हेल्थ सिम्बॉल आपण लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवू शकतो. ठीक आहे. हेल्थ सिम्बॉल कलर ग्रीन. ग्रीन कलरने बघा इथे मी ब्लू कलरचं तुम्हाला शिकवला, पण ड्रॉ करताना आपण याच्याने ग्रीन कलरने इथे ड्रॉ केलेला आहे, कारण या सिम्बॉलचा कलर कोणता आहे? ग्रीन कलर आहे. त्यानंतरचा सिम्बॉल जो आहे हेल्थ आ गई, तो उसके बाद में क्या चाहिए? निगेटिव्हिटी गेली, आरोग्य आलं. त्याच्यानंतर काय पाहिजे? जीवनामध्ये प्रेम पाहिजे. प्रेम कसं पाहिजे? तेही अनकंडिशनल. नाही तो हम बच्चों को भी प्यार करते, कैसा करते? बुढापैकी लाठी. बरोबर नाही? मुलांनाही प्रेम केलं जातं. सगळं काही आपण त्यांच्यासाठी करतो, पण अपेक्षा कुठेतरी तेच असतो की म्हातारपणाचा आपला सहारा बनला पाहिजे. पती पत्नीच्या प्रेमामध्ये देखील आजकाल कंडिशन्स असतात. साधा एखाद दिवस बर्थडे चुकून विसरल्या गेली, अॅनिव्हर्सरी विसरल्या गेली, तर ते दिवस आनंदाचे क्षण कसे बनतात प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या घरी जर प्रॉब्लेम होत असेल त्यांना माहिती आहे. तर त्याच्यानंतरचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. कोणता सिम्बॉल आहे? अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह याचा कलर रेड. कशासाठी आहे? प्रेमासाठी. प्रेम कसं? अनकंडिशनल. तर दोन व्यक्तींमध्ये कंडिशन विरहित प्रेम निर्माण करायचं असेल तर आपण इथे याला रेड कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे, अनकंडिशनल लव्ह. त्याच्यानंतर प्रेमही आलं, मग काय पाहिजे? पैसा, प्रॉस्परिटी. काय पाहिजे? प्रॉस्परिटी आपल्याला पाहिजे, ज्याच्यातनं आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकतो. प्रॉस्परिटी, समृद्धी, जे काही आपल्या जीवनामध्ये आहे ते कसं पाहिजे? प्रॉस्परस पाहिजे. बहुत कुछ कम नहीं, हमें हर चीज कैसी चाहिए? ज्यादा. दुख छोड़ के. दुख समस्या ये हमें कितना चाहिए? नहीं चाहिए, नहीं के बराबर. पण सुख समृद्धी
आरोग्य कसं पाहिजे आपल्याला? प्रचूर मात्रेमध्ये. ओके, तर त्याच्यानंतरचा सिम्बॉल आपण बघणार आहे प्रॉस्परिटी. हा पण ग्रीन कलर मध्येच काढायचा असतो. जेव्हा आपण याला ड्रॉ करू तेव्हा ग्रीन कलर मध्ये. प्रॉस्परिटी, ठीक आहे. कलर याचा ग्रीन. कलर कोणता आहे? ग्रीन कलर मध्ये आहे प्रॉस्परिटी सिम्बॉल. याचं जे मी तुम्हाला कॉइन दाखवलं होतं ना मगाशी, तर प्रॉस्परिटीचा सिम्बॉल हा ग्रीन कलर मध्ये. तुम्ही ते पर्स मध्ये वगैरे कॉइन्स ठेवू शकता जे तुम्हाला जीवनामध्ये समृद्धीसाठी मदत करतील. ओके, तर हा झाला आपला प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. प्रॉस्परिटी नंतर आपल्याला पाहिजे अबंडन्स, आणि ते पण कसं पाहिजे? अनलिमिटेड अबंडन्स आपल्याला पाहिजे आहे. तर त्या अबंडन्सचा सिम्बॉल मी आता तुम्हाला सांगते आहे. यूज करून बघा, लाईफ मध्ये खूप पॉझिटिव्हिटी याच्यातनं आपल्याला मिळत असते. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. कलर याचा रेड और ब्राउन. रेड किंवा ब्राउन कलर मध्ये याला आपण ड्रॉ करून ठेवू शकतो. अनलिमिटेड अबंडन्स, ठीक आहे. अनलिमिटेड अबंडन्स म्हणून आपण या सिम्बॉलला यूज करू शकतो. त्यानंतरचे जे सिम्बॉल आहे, काय पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर? मुलांची काळजी. मुलांच्या काळजीमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये चांगलं राहिलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी दोन सिम्बॉल जे त्यांच्या बुकवर ड्रॉ करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. की एक त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी चा सिम्बॉल आहे. एकाग्रता वाढण्यासाठीचा सिम्बॉल आहे. याला बनवायचा ऑरेंज कलर मध्ये. ऑरेंज कलर मध्ये मुलांच्या असं बुकच्या कोपऱ्यात जरी तुम्ही ते ड्रॉ करून ठेवले ना, छोटे छोटे दोन, जो मी आता याच्यानंतर शिकवते तो आणि हा, तर तरी मुलांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन या सिम्बॉलमुळे वाढत असतं. ठीक आहे, हा झाला एकाग्रता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल. त्याच्यानंतरचा जो सिम्बॉल आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतरचा जो सिम्बॉल आहे आपण, तर तो आहे मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी, रिसिप्टिव्हिटी. ग्रहण क्षमता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे. रिसिप्टिव्हिटीचा सिम्बॉल आपण यूज करणार आहे त्याच्यासाठी. त्यानंतरचा सिम्बॉल आहे ग्रहण क्षमता वाढवणारा रिसिप्टिव्हिटी. रिसिप्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे हा वाढवणाऱ्या ग्रहण क्षमता. याचा कलर आहे रेड. रेड कलर मध्ये हे सिम्बॉल, म्हणजे जर बुकच्या कॉर्नरला ड्रॉ करायची आहे तर रेड कलरनी हा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि रिसिप्टिव्हिटी असं कोपऱ्यात रेड आणि ऑरेंज अशा कलरनी तुम्ही ड्रॉ करून ठेवले तर मुलांचं अभ्यासात या सिम्बॉलचं युजनी आणि करत एक अफर्मेशन की हे सिम्बॉल यूज करून माझ्या मुलाची एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. तिथे तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतो. ठीक आहे, रिसिप्टिव्हिटी झालं, ग्रहण क्षमता झालं. आता आपण बघणार आहे
नेक्स्ट सिम्बॉल तो लास्ट सिम्बॉल आहे आणि तो आहे ब्युटी सिम्बॉल. शरीर आणि मनाचं सौंदर्य आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी चा सिम्बॉल आहे तो म्हणजे ब्युटी सिम्बॉल. इकडनं इकडे, इकडनं असा. कोणता सिम्बॉल आहे हा? ब्युटी. ब्लॅक कलर मध्ये काढायचा आहे. ठीक आहे. तर शरीर आणि मनाचं अंतर्मन, फक्त चेहऱ्याचं सौंदर्य ते तर कुणाच्या हातात नाहीये, कारण ते ऑलरेडी क्रिएटरने दिलेलं आहे. कोण कसा दिसेल, पण कोण कसा असेल मनाने, त्याची ऑथॉरिटी मात्र त्यांनी आपल्यामध्ये दिलेली आहे. की आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो, चांगल्या गुणांनी, चांगल्या शब्दांनी, चांगल्या कॅपॅबिलिटीने, ते मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. तर हा ब्युटी सिम्बॉल अंतर्बाह्य सौंदर्यासाठी आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आपण निश्चितच याचा उपयोग स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. आज ज्यांनी याचा शोध लावला त्यांचे स्वतःचे हसबंड एक रेअर काइंड ऑफ कॅन्सरने सफर करत होते आणि त्यांनी त्यांच्या पिलोवर जो आपण हेल्थ सिम्बॉल शिकलो तो हेल्थ सिम्बॉल रोज टाकला आणि बऱ्याच, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा कॅन्सर ठीक होऊ शकत नाही, पण त्या मॅडमने जेव्हा त्यांच्या हसबंडचं हिलिंग केलं तर त्यांचे हसबंड त्या नकारात्मकतेमधनं बाहेर आले आणि त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. आज आपल्या इकडे रेकीतनं नुकत्याच माझ्या एक स्टुडंट आहे, मुंबईला ट्रेनर आहे, त्यांनी सांगितलं की त्यांच्याही एका स्टुडंटचं 3rd लेवलचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याचा डॉक्टरांनी आता डिक्लेअर केलं. म्हणजे माझ्याकडे तर माझा एक स्वतःचा अनुभव होता, पण माझ्या एक स्टुडंट ज्या ट्रेनर आहेत त्यांच्याही स्टुडंटचा आज कॅन्सर ठीक झाले. म्हणजे मागच्या वेळेस, आणि ती मुलगी पूर्णपणे आता स्वस्थ आहे. 29 वर्षाची मुलगी होती जिला कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. तर रेकीतनं असे खूप सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडतात आणि म्हणून रेकी शिकण्यासाठी नाही आहे, रेकी जीवन जगण्याची कला आहे, ज्यातून आपण तर स्वस्थ राहू शकतो, आनंदी राहू शकतो, पण इतरांच्या जीवनामध्ये ते सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याचं माध्यम मात्र नक्कीच बनू शकतो. सो सिम्बॉल्स बद्दल 1-2 क्वेश्चन घेऊ. आपल्याकडे 1-2 मिनिटं आहेत. एनी क्वेश्चन? आता जे आपण जिबो सिम्बॉल शिकलो, आशालता कुलकर्णी बोला. अनम्यूट करा मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. बोला. मला एक शंका अशी होती की तुम्ही जे सिम्बॉल ड्रॉ केले तर त्याचा एक सिक्वेन्स किंवा एक क्रम होता, तर तो आपण बदलू शकतो का? त्या क्रमला काही नाही, मी ते शिकवले तसे तुम्हाला तुमच्या गोष्टी. हा, चांगला प्रश्न केला. ह्याच्यातनं माझा एक मुद्दा सुटलेला होता. ऍट अ टाइम हातावर ड्रॉ करायचे आहेत तर 3च सिम्बॉलचा वापर करायचा, 3 पेक्षा जास्त सिम्बॉल करायचा नाही. मग उरलेले सिम्बॉल तुम्ही 2 पाण्यावर यूज करू शकता, म्हणजे पाण्याच्या बॉटलवरही काढायचे तर 3च सिम्बॉल. ठीक आहे, 3 सिम्बॉल कुठले तुम्ही यूज करू शकता, त्याच्यापेक्षा जास्ती करू शकत नाही. ओके. आणि ड्रॉ करताना आपण पेन एका ठिकाणी ठेवून सुरुवात केली तर मग कुठूनही कसंही. अच्छा, आणि कुठून? बघा, लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज क्रिएटेड इन अवर माइंड ओनली. जर तुमच्या मनात शंका आली ना, अरे मी पेन उचलला तर चुकलं का, वही पे गलती हो रही है. जिंदगी में गलतियां ढूंढो, क्या हो रही है. भगवान ने रोका नहीं है, वो कनेक्शन हमने ब्रेक करके रखा है. लोक त्या देवावरच विश्वास करतात. मी तुम्हाला सांगते की दगडामध्ये देव नाही आहे हो, त्या दगडामध्ये जी ऊर्जा आपण मानलेली आहे ती आपल्याला मदत करते. तो तर सर्वत्र निराकार, निर्विकार, म्हणजे सगळीकडे तो सर्वत्र आहे, तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहे. पण आपल्याला गरज असते ना एका इमेजची, की कोई तो हो सामने जिसके सामने दुखड़ा रोया जाए. पर आज के बाद मंदिर में दुखड़ा रोने नहीं जाना है. बाबा, तू जेवढं दिलं त्याच्यासाठी तुझे आभार मानायला जा आणि काय पाहिजे त्याला सांगून या. प्रॉब्लेम मत बताओ, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट ते त्याला सांगायचं. आपण जाऊन तिथे प्रॉब्लेम साठी रडतो, प्रॉब्लेम का नाही.
जसा आई वडिलांकडे हट्ट करतो ना तसाच हट्ट त्या देवाकडे करा, तो बरोबर पूर्ण करेल. मैं इसका हकदार हूं, मैं इसकी हकदार हूं बोलना तो शिको. आपण म्हणतो मला भेटेल का, त्याला भेटलं म्हणून मला होईल का, ऐसा नाही. पण इमानदारीने काम करा, किसी का हक्क छीनना नाही. लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करतात, ते कधीच करू नका. आजच मला कोणीतरी, मगाशी मी असं बोलत होतो, मी एकच उत्तर दिलं, कोणाचा 1 रुपया उधार घेऊन मला जायचं नाही, कारण तो 1 रुपया फेडायसाठी पुढच्या जन्मात मला परत यावं लागेल आणि ते मला नकोय. म्हणून फायनान्स असो किंवा इमोशन असो, प्रत्येकाला अगदी निर्व्याज्यपणे द्यायला शिका. कधीच कुणाचं 1 रुपया घेऊ नका. हे ग्रॅटिट्यूडचे सेशन एवढाले 10-10 दिवस मी का बरं घेते? जब हात खाली हो ना तो सच में खाली होके जाना है. कोणाचं कुठलंच कर्ज नाही आहे. मग कळत नकळत जर कुणाचं कर्ज उरलं असेल तर ते या क्लासेसच्या बहाण्यातून मी मुक्त होईल की नाही कर्जमुक्त, बस तोच एक माझा प्रयत्न आहे. ओके, सो आज आपण इथे थांबू. मला ऐकून घेतलं म्हणून कोटी कोटी आभार. उद्या पहाटे 4:15 आपण भेटणार आहे, विसरू नका. नाही तर मग म्हणाल परत 4:15 भेटणार आहे, 4:30 भेटणार आहे, असं नाही. 4:15 रेकीचा शक्तिपात पहिले होईल आणि मग उद्या आपण अन्न पाण्याचं चार्जिंग आणि ऍक्टिव्हेशन, सगळ्यात महत्वाचा टॉपिक उद्याच्या दिवशी कव्हर करणार आहे 4:30 ते 5:30. तर जे लोक आज अनुपस्थित आहे तर मी ग्रुपवर मेसेज टाकते, तर नक्की तुम्ही जॉईन करा. जर तुमच्या संपर्कातलं कोणी असेल त्यांना सांगा, मिस करायला सांगू नका. कारण जे क्लासेस हा 10 दिवसांचा सेशन अटेंड केलं आणि ज्यांनी उद्या पहाटेचं मिस केलं त्यांना या 10 दिवसांचा सेशनचा काही फायदा होणार नाही. ते फक्त इथे जेवढं गेलं तेवढंच. पण एनर्जीचा अनुभव घेण्यासाठी उद्यापासून जे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे ते समजण्यासाठी तुम्हाला उद्याचा शक्तिपात अटेंड करणं खूप खूप आवश्यक आहे. ओके, सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.